हरीश सुद्धा थांबला होता हॉस्पिटलमध्ये आणि आपण हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आतच त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती. अरे सर, सावकाश सावकाश, वर बघा वर बघा वर बघा. तुम्ही या लग्नाला नकार द्याल? एका मोलकर्णी सोबत रादर एका ड्रायव्हरच्या मुलीसोबत मी लग्न नाही करू शकत. अरे सर, आधीच माझं लगीन झालंय. अरू कुठे निघालीस? तुला काय वाटतं तुझ्या जाण्याने प्रश्न सुटतील? अरू प्लीज मला माफ कर. माझ्या गणीला मारलं तुम्ही. मी गणीला नाही मारला, मी स्वतःला मारून घेतलं. अरे सर, हरीश! अरे हरीश! हरीश गेला. हरीश सर, मी तुम्हाला ओळखायला चुकले. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझ्याबद्दल चांगला विचार करत होता. माझे मित्र होता तुम्ही. तुम्ही नव्यानं आमच्या आयुष्यात आल्यावर बी मी तुम्हाला समजून नाही घेतलं. आज मी एक लई चांगला दोस्त घालवला. आयुष्यभर हे दुःख मला सलत राहणार. तुम्ही माझ्या गणीचा जीव वाचवला, पण मला तुमच्या भावाचा जीव वाचवता नाही आला. हरीश सर, शक्य झालं तर मला माफ करा. हरीश सर वाईट नव्हते. हरीश सारखी लोक कधीच कोणाचं काहीच वाईट नाही करू शकत, पण परिस्थितीच तशी असणार, नाहीतर तो असं नाही वागणार. खात्री आहे माझी. त्या दिवशी सुद्धा तो ऑफिसमध्ये आला होता आणि काही न बोलताच तसाच पळून गेला ऑफिसमधनं. काही कळलंच नाही मला. तो काहीतरी शोधत होता आहे नक्की. देवी आई, दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या विरोधात पुरावे शोधत होते ते. मलाही फोन केला होता त्याने. तर महत्वाचं आहे बोलायचं तुझ्याशी. मी त्याला म्हटलं की घरी आल्यावर बोलू. त्यानंतर सगळंच माझी आणि त्याची भेट झाली असते ना, तर खूप गोष्टींचा उलगडा झाला असता. आदित्य, सावर स्वतःला. हे बघ, त्याला जे काही सांगायचं होतं ते कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्यासमोर येईलच. सत्य असं कधी लपून नाही राहत. मारुती, मारुती, मला समजू शकते की तुला किती वाईट वाटत असेल आता, पण पारूसाठी आपल्याला स्वतःला सावरायला हवं. तिच्याकडे बघ, ती हे सगळं किती धीराने घेतेय. पारू, हरीश बद्दल आपल्या सगळ्यांनाच सहानुभूती आहे. तो आपल्या परिवाराचा एक भाग होता, पण त्याचं हे बलिदान मी असंच फुकट जाऊ देणार नाहीये. हरीश आणि साई ज्या आश्रमात एकत्र राहायचे, ते आश्रम आपण दत्तक घेतोय.
आपली नवीन शाळा हरीशच्याच नावाने चालवली जाईल. मला असं वाटतं हीच हरीशला दिलेली आपली श्रद्धांजली असेल. देवी आई, सावित्री, पारू, हरीश आणि तुझा संसार नाही होऊ शकला, पण आता हरीशच्या नावाने आपण जी शाळा चालवणार आहोत आणि हे जे आश्रम आहे त्याची सगळी जबाबदारी तुझी. तुझ्या मदतीला प्रिया असेलच. ह्या पाकिटात एक पेनड्राईव्ह आहे ज्याच्यात ह्या प्रोजेक्ट बद्दलची म्हणजे त्या आश्रम आणि शाळा ह्याबद्दलची सगळी माहिती आहे. आजपासून तू आणि प्रियाने ह्या प्रोजेक्टचा सांभाळ करायचा आहे. हरीश कायमच आपल्या स्मरणात राहील आणि या प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण त्याच्या आठवणी कायम जाग्या ठेवू. ओके? आता या मेलेल्या हरीशच्या नावाखाली ही पारू आमची सगळी किर्लोस्करांची संपत्ती बळकवायला मोकळी. पारू, तू चुकलीयस. प्रिया मॅडम, हे बघा, तुम्ही समजताय ना तसं खरंच काय बी नाही. या अनुष्का मॅडम वेगळंच चित्र दाखवते तुमच्या समोर. हे दिसते ना तसं सरळ साधं नाही. हे बघ पारू, आम्ही दोघी सुना आहोत त्या घरच्या आणि तू फक्त एक. पारू मला सांगत होती की त्या बॉम्बलास्टच्या प्रकरणात अनुष्काचा हात आहे. प्रीतम, तुम्ही पारूचं काही ऐकू नका. अनुष्का चांगली मुलगी. अनुष्का आणि आदित्य दादांचं लग्न होणार आहे ना, म्हणून हे प्रिया, झालं ना तुझ्या मनासारखं. पण एक गोष्ट लक्षात ठेव पारू, काहीही झालं ना तरी मी तुझा हेतू कधीच साध्य होऊ देणार नाही. मी आणि हे किर्लोस्कर कुटुंब नेहमी अनुष्का सोबत उभं राहू. थांब पारू. जे काही झालं त्यानंतर कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू कळत नाहीये, पण फारू मी खूप वाईट वागले ग तुझ्याशी. प्लीज जमलं तर मला माफ कर. आय एम सॉरी. प्रिया मॅडम, काय बोलताय तुम्ही? नाही पारू, तू काहीच बोलू नकोस. बोलू दे आज मला. तू नेहमी या घरच्या भल्याचा विचार करत राहिलीस. अनुष्काच्या वाईटपणाबद्दल वेळोवेळी सांगत राहिलीस, सावध करत राहिलीस, पण मी तिच्या प्रेमात इतकी बुडाले होते ना की तू काय सांगत होतीस हे मला दिसतच नव्हतं. त्या अनुष्काचं ऐकून मी तुझ्यावर आरोप केले, तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुला नाही ते बोलले. इतकंच काय तर तुझ्यावर हात उगारला मी. हे सगळं करताना मी हे कसं विसरून गेले की तुझ्यामुळे आज माझं आणि प्रीतमचं लग्न होऊ शकलं. तू आमच्या लग्नासाठी किती कष्ट घेतलेत पारू, आणि मी काय केलं. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली पारू. माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर पारू, प्लीज. प्रिया मॅडम, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, रडू नका. मला माहित आहे
तुम्हाला बी या घराची तेवढीच काळजी आहे जेवढी मला आहे. आणि अनुष्का मॅडमचं म्हणलात ना तर त्या वागतच अशा होत्या की कुणाचा बी सहजपणे विश्वास बसला असता त्यांच्यावर. तुम्ही अजिबात रडू नका परत. आणि हे बघा, तुम्ही माझी माफी बी मागू नका. मला तुमच्यावर कसला बी राग नाही. असं माफी वगैरे मागून लाजवू नका मला. जे झालं ते झालं, पण यानंतर मी तुझ्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही. तुला आपल्या मैत्रीचा अभिमान वाटेल ना असंच वागण्याचा प्रयत्न करेन. प्रिया मॅडम, पारू, तुला आईला त्यांनी बोलवलंय. आलेच. चला. आदित्य प्रीतम, मला असं वाटतं की पारू आणि प्रियाला तुम्ही दोघंही मदत करा. होय, डेफिनेटली. देवी, तुम्ही बोलवलं? हो. प्रिया, हे शाळेचं प्रोजेक्ट कायमच तुझं ड्रीम प्रोजेक्ट होतं. त्यामुळे मधल्या काळात जे काही झालं असेल ते सगळं विसरून आपल्याला पुन्हा एकदा ह्या कामाला लागायचंय आणि ते वेळेतच पूर्ण करायचंय. हा, आणि ही तुमची दोघींची जबाबदारी आहे. हा, आणि काही अडलंच तर आदित्य आणि प्रीतम आहेतच मदत करायला. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि पारू आम्ही दोघं मिळून ही जबाबदारी नीट पार पाडू. मी आलेच. पारू थांब. पारू, गेल्या काही दिवसात इतकं काही सुरू आहे त्यामुळे तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला. पारू, हे बघ, आपल्या कुटुंबावर आलेलं संकट आपण सगळ्यांनी मिळून परतून लावला. पण या सगळ्यात तू जितक्या स्ट्रॉंगली हे सगळं फेस केलं ना, त्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय मला. पर तू केलेल्या सगळ्या कामाबद्दल थँक्यू सो मच. प्रीतमच्या वेळी दिशाच्या बाबतीत तू आम्हाला अलर्ट केलं होतंस. आत्ताही अनुष्का माझ्यासाठी योग्य नाही आहे याची जाणीव तूच करून दिलीस. बेसिकली वेळोवेळी तू धोक्याची सूचना आम्हाला देत राहिलीस, पण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला कमी पडलो. आज तुझ्यामुळेच माझं लाईफ खराब होता होता वाचलाय. आमचा बिझनेस वाचला. पण एनिवे, आता पुन्हा एकदा नव्या जोमाने मला बिझनेसमध्ये लक्ष घालता येईल. दादा, बिझनेसचं ठीक आहे, पण लाईफच्या बाबतीत आहे तुला फार वेळ मोकळा राहू देईल असं वाटत नाही मला. नाही, आता पुढच्या काही आठवड्यातच ती तुला मुलगी बघायला सुरुवात करेल परत. नाही, अजिबात नाही. मी काही मुलगी वगैरे शोधणार नाहीये, कारण दोन्ही वेळेला माझी निवड चुकलीच. मी तर आता धसकाच घेतलाय ह्या गोष्टीचा. वहिनी, ऐका ना, हरकत नाहीये, तुम्ही ना आराम करा. आदित्यला मुलगीच शोधायची ना, मी जबाबदारी उचलते. तसंही या किर्लोस्कर घराण्याची सून आहे मी, है ना. जबाबदारी घेण्याबद्दल चाललंय दामिनी, खाण्याबद्दल नाही. आणि मला असं वाटतंय की माझी लोकांची पारख चुकतीये आणि त्यामुळेच आदित्यसाठी बायको पारूच. पारू? आदित्यची बायको पारू? पहिली पुन्हा एकदा चुकताय तुम्ही. दामिनी, जरा थांबशील का? मध्ये मध्ये नको बोलूस. माझं वाक्य तरी पूर्ण होऊ दे. माझं पूर्ण वाक्य असं होतं की आता आदित्यसाठी बायको पारूच शोधून देईल, कळलं? पारू, खरंच इथून पुढे आदित्यसाठी बायको तूच शोधणार आहेस. त्या घराला शोभेल अशी, चांगली शिकलेली. कारण आदित्यला बायको कशी हवी आहे
आणि किर्लोस्कर घराला सून कशी हवी आहे हे तुलाच माहिती आहे. येस. हॅलो आदित्य सर. सर तुमच्या कंपनीच्या लोगोला बेस्ट लोगो ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालाय. व्हॉट? दॅट्स अ ग्रेट न्यूज. मी आत्ताच सगळ्यांना कळवतो. येस सर. थँक्यू सो मच. आपल्या कंपनीच्या लोगोला बेस्ट लोगो ऑफ द इयर हे अवॉर्ड मिळालंय. अरे वा. वाव. अरे वा, खूप आनंदाची बातमी ही. वहिनी, मला खात्री आहे आता सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतील. सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतील. पण काय आहे ना, त्या लोगोवर जिचे डोळे आहेत ना, ती मुलगी कोण आहे आपल्याला माहीतच नाहीये. म्हणे अवॉर्ड मिळाला. अरे पण आपण सेटिंग करून सुद्धा तो बेस्ट लोगोचा एवढा प्रिशियस अवॉर्ड त्या आदित्यच्या कंपनीला कसा मिळाला? पण ठीक आहे, बघते मी. ही अहिल्या अनस्टॉपेबल आहे. तो लोगो तिच्या कंपनीसाठी किती इम्पॉर्टंट आहे तिला माहिती आहे. त्या लोगोमुळे सर प्रॉफिट होतो एवढा तिचा. आणि तो बिनडोक आदित्य, तो तर मॅड आहे त्या लोगोसाठी. किर्लोस्कर कंपनीच्या काजळाच्या जाहिरातीसाठी जे लोगो वापरले होते ना, ते डोळे पारूचे आहेत. एक मिनिट, त्या लोगो मधले ते डोळे पारूचे आहेत हे तर हरीशने फाइंड आउट केलं होतं. अँड आय थिंक त्याने ते कोणाला सांगितलं सुद्धा नाहीये. त्याने ते कोणाला सांगण्याच्या आधीच मी त्याला उचलून आणलं आणि त्याचा गेम ओव्हर केला. हो हरीश. म्हणजे अहिल्या आणि आदित्यला अजिबात आयडिया नाहीये की त्या लोगो मधले डोळे पारूचे आहेत. आता तर मी तो लोगो त्यांच्या कंपनीकडे राहूच देणार नाही. येस. आई, मी ऑफिसला जाऊन येतो. हो दादा. हा. माझं पण आवरत आलंय. हे झालं की मी जॉईन करतो. ठीक आहे, लवकर पोहोचतो. हो. आईला आपल्या लोगोला अवॉर्ड मिळाले हे कळल्यापासून आपल्या मुलांमध्ये नवीन उत्साह संचारलाय असं वाटतंय ना. सासू मॉम. कॉंग्रॅच्युलेशन सासू मॉम. आज बुके घेऊन आली आहे. दिशा, तू इथे काय करतेस? आदित्य अचल, असं काय करतोस तू? कॉंग्रॅच्युलेट करायला आली आहे तुम्हाला बुके घेऊन. तुम्हाला अवॉर्ड मिळाला अजून एक. मज्जा आहे बाबा तुमची. यावेळेस काय तर म्हणे बेस्ट लोगो अवॉर्ड. व्हेरी नाईस. पण खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला हा बुके द्यायला हवा. कारण त्या अवॉर्डवर खरा हक्क माझा आहे. बिकॉज जो लोगो तुम्ही वापरताय त्यावर तुमचा हक्कच नाहीये. म्हणजे आणि दिशा, सतत आमच्या आयुष्यात शिरण्याचा प्रयत्न करू नकोस. हा, सासू मॉम, मी शिरणार. मला आवडतं तुमच्या आयुष्यात शिरायला, ढवळ्या करायला. मी करणार. प्लीज. दिशा, स्टॉप दिस नॉनसेन्स.